जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय. बिहार निकालानंतरच्या टीकेनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सरकारी तिजोरीतून आचारसंहितेत 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक. सरकारनं दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज. बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा. बिहार निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. विरोधकांचा सुपडा साफ झाला. काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलं. महाराष्ट्रात काँग्रेसला एकला चलो रे शिवाय पर्याय नाही. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. विरोधक रडीचा डाव खेळतात. बिहारमध्ये यश मिळाल्यानं विरोधकांकडून मतदार राजाचा अपमान. विरोधकांच्या आरोपांवर मंत्री दादा हुसेनचा पलटवार. बिहार निवडणुकीत निश्चितच काहीतरी काळबेरं झालं. बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल. चेन्नीथलांकडून स्पष्ट. ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार. चेन्नीथलांच्या स्वबळावर लढण्याच्या संकेतांनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही. लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही. मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाडांचं उत्तर. कुणी कुणाला मारलं झोडलं काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती. वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं. मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला. निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या, नाहीतर भाजप पुन्हा डोक्यावर बसेल. काँग्रेसनं अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्गाकडे आपण चाललो आहोत. 70% अलाइनमेंटचं काम पूर्ण. कुठलं काम आता अडलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. शरद पवारांचे 10 आमदार, त्यापैकी 4 सोलापूरचे आणि 6 संपूर्ण राज्यातील. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला. आगामी निवडणुकीत एनडीए बहुमतात येऊन विरोधी पक्षांचा सुपडा साफ होईल, दानवेंचा दावा. युती आघाडी करायला कोणतीही अट नाही. मनपा निवडणुकीत युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा. कार्यकर्ते टिकवण्यासाठी शरद पवारांनी आगामी निवडणुकीत युती आणि आघाडीसाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा पवारांना टोला. शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय. राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा. सूरज निकलता है तो रात को डूबता भी है. गर्वाचं घर नेहमी रिकामं होतं. आशिष शेलार यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. मवियाचे 3 तेरा वाजणार. आशिष शेलारांकडून करण्यात आली होती टीका. रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार. भाजपच्या नकारामागे सुनील तटकरेंचं षडयंत्र. आमदार महेंद्र दळवी यांचा खासदार सुनील तटकरेंवर आरोप. पेणमध्ये महेंद्र दळवी यांना नगरसेवक फोडल्यानं भाजप नाराज असल्याची चर्चा. महाबळेश्वर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी. यावेळी भाजपचे माजी आमदार मदन भोसलेंचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला प्रवेश. जगातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणार. बंदर समृद्धी महामार्गाला जोडल्यानं औद्योगिक क्षेत्रांना फायदा होणार. वाढवण बंदराच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा अहवाल सादर केला जाणार. पुण्यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर. पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं होतं नाव. धाराशिवमध्ये फोफावणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची मुळं तुळजापुरात. ओमराजे निंबाळकर यांचा गंभीर आरोप. ड्रग्ज रॅकेटला राणा जगजितसिंह पाटील खतपाणी घालतात. निंबाळकरांचा हल्लाबोल. आमचे स्टार प्रचारक आणि विरोधकांच्या वारंवार बैठका. आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. राष्ट्रवादीचा पराभव व्हावा यासाठी हे सगळं सुरू. याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे. प्रकाश सोळंकेंची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी. वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील. 128 जागांवर लढण्याची तयारी. खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया.
एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे आरोप करणं सुरू. रावसाहेब दानवे यांची नाव न घेता अर्जुन खोतकरांवर टीका. जालना महानगरपालिकेत भगवा फडकणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव. पंतप्रधान मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार. आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांचं अजब वक्तव्य. भाजपनं अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी, आदित्य ठाकरेंनी केली होती टीका. नाशिकच्या भगूर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी. शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित लढणार. राष्ट्रवादी भाजपच्या पाठिंब्यानं भगूर नगर परिषद निवडणूक लढवणार. सोलापूरच्या अनगर नगर पंचायतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची लढत निश्चित. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी. पालिका निवडणुकीवरून सध्या भाजप आणि शिंदेंच्या सेनेत रस्सीखेच. अनेक वर्ष पालिकेत सत्ता असूनही भाजपला स्थानिकांचे प्रश्न सोडवता आले नाही. मीरा भाईंदरमधील काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा आरोप. सोलापूरमधील 12 नगराध्यक्ष भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील. स्थानिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी करू, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सोलापूरमधील माजी नगरसेवक बालाजी मलपे यांचा भाजपमध्ये प्रवेश. बालाजी मलपेंच्या प्रवेशामुळे भालके गटाला मोठा धक्का. माजी आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता. भालके गटाकडून प्रणिती भालके नगराध्यक्षपदासाठी उत्सुक. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा. योगेश क्षीरसागर भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानंच राजीनामा देत असल्याचं स्पष्ट. काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार चेतनसिंह पवारांकडे. दयानंद चोरगेंनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं नियुक्ती. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दयानंद चोरगे यांचा राजीनामा. वनमंत्री गणेश नाईक यांची नरेंद्र मेहता यांनी दिशाभूल केली. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांचा आरोप. नरेंद्र मेहता यांना कापलेल्या खारफुटीच्या वनांकडे लक्ष कोण घालणार, संदीप राणेंचा सवाल. कोल्हापुरातील कागल आणि मुरगुड नगर परिषद निवडणूक. मंडलिक आणि घाटगे गट एकत्र लढणार. 2 दिवसात निर्णय होणार. मंत्री मुश्रीफांविरोधात शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे एकत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील यड्रावकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. माजी नगराध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचे बंधू. महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन. सटाणा नगराध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू. नगराध्यक्षपद महिला राखीव असल्यानं महिलांच्या जोरदार हालचाली. भाजपकडून रुपाली कोठावदे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा. तर माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांचंही नाव स्पर्धेत. धरणगावच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून वैशाली भावे यांच्या नावाची अधिकृत घोषणा. महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेत वैशाली भावे यांच्या नावाची केली घोषणा. भंडाऱ्यात नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांमध्ये लढत. नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्री बोरकर तर भाजपकडून मधुरा मदनकर मैदानात. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज सादर. मंत्री अशोक उईकेंच्या मुलीचा यवतमाळ नगराध्यक्षपदासाठी अर्ज. प्रियदर्शनी उईके यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधवांची कन्या कांचन शिंदेंचा अर्ज दाखल. निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज. सोलापूरच्या करमाळ्यात नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून महानंदा जगताप यांना उमेदवारी. माजी आमदार जयवंत जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप यांच्याकडून उमेदवारीचा अर्ज दाखल. नाशिकमध्ये शिवसेना मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार. शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांची माहिती. येत्या निवडणुकीत आमचा विजय होणार, करंजकर यांचा विश्वास. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा. परळी नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सय्यद मैमुना यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळाची तयारी. प्रदीप खोपडे यांचा इशारा. ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवर मुंबई महापालिकेत भगवा फडकवणार, खोपडेंचं वक्तव्य. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाईनसह आता ऑनलाईन सवलत. दरम्यान रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना जारी. रत्नागिरीत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना दिलासा. रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय. अकोला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत 210 उमेदवारी अर्ज दाखल. एका दिवसातच तब्बल 136 अर्जांची नोंद.
हिंगोलीतील कळमनुरी नगर परिषदेसाठी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत 20 उमेदवारांचे अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार आश्लेषा चौधरींसह 20 उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. बुलढाण्यातील नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावं पक्षाकडे पाठवली. भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची माहिती युती करायची नसेल तर स्वबळावर लढण्याच्या तयारीत शिंदेंचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना टोला. नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल. शहरात शक्ती प्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज केले दाखल. भुसावळ नगर परिषदेसाठी संजय सावकरे यांच्या पत्नी रजनी सावकरे यांना नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट. काँग्रेससोबत न जाता शरद पवार गटानं वेगळं पॅनल तयार करून 17 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज भरले. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायतीसाठी भाजपच्या रजनी वानखेडे यांचा अर्ज. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 17 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज. सिंधुदुर्गच्या कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा. उत्तर नागपूरमधील भाजपच्या माजी बोर्ड अध्यक्षाची भर दिवसा हत्या. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचं साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले असता भाजपच्या सचिन साहूंवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या. जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही मोठं करणार. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदोरीकर महाराज भडकले. वसईच्या सातिवलेत 6वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोप. जे रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू. मराठी कोळी बांधवांना ससून डॉकमधून हद्दपार करून ससून डॉकची जागा कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव. ससून डॉक मासेमारी बंदर बचाव समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळे यांचा आरोप. तर ससून डॉक संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा. कोथरूडमधील मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणातील वकिलांची मागणी. पीडित मुलीच्या नावाचा उल्लेख करत ट्विट केल्यानं वकील आक्रमक. अकोला जिल्ह्यातील तामसी शेत शिवारात बिबट्या आढळला. शेतकऱ्यांचं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी. कोल्हापुरात बिबट्या पकडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिसांचा सत्कार. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार. बिबट्यामुळे लोकांच्या मनात भीती, त्यामुळे संताप स्वाभाविक. बिबट्या शेड्यूल 1 मध्ये येत असल्यानंच कारवाईवर मर्यादा. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. तर बिबट्याला शेड्यूल 1 मधून वगळण्याची केंद्राकडे मागणी करणार. विखेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईत परप्रांतीय व्यक्तीच्या मुजोरीचा व्हिडिओ समोर. कंपनीतील महिलेला परप्रांतीय व्यक्तीची अश्लील शिवीगाळ. परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर मागितली माफी. निकोळीच्या बुद्धविहारातून पंचधातूची बुद्धांची प्राचीन मूर्ती चोरणाऱ्याला 24 तासात अटक. भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीनं मूर्ती चोरल्याचं समोर. पालघरच्या नायगावमध्ये अलार्म वाजल्यानं ज्वेलर्स दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला. नायगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल. विरार बोरिवली लोकलमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल. लोकलमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवाशांमध्ये बाचाबाची. प्रवाशांमधील भांडणाचं हिंदी विरुद्ध मराठी वादात रूपांतर. पंढरपुरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची मोठी घोषणा. सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ. सोनं 1,26,000वर तर चांदीचा दर 1,61,000वर. अनिल अंबानींना पुन्हा ईडीचा समन्स. 17 तारखेला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. गोंदियातील आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा 5 दिवसापासून पाणी पुरवठा बंद. वीज बिल न भरल्यानं वीज वितरण कंपनीकडून योजनेचा वीज पुरवठा खंडित. 50,000. संगमनेरमध्ये एका वाहनात 1 कोटी रुपयांची कॅश सापडली. शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मोठी रक्कम हस्तगत. ही रक्कम कोणाची कशासाठी वापरली जाणार होती, तपास सुरू. रायगडमध्ये कार चालकाची 2 दुचाकींना धडक. थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न. अपघातात वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 जण जखमी. वाहनांचा चेंदामेंदा. मुंबईत रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगाब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान मेगाब्लॉक. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक. दिल्ली स्फोट प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर. लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे. जालन्याच्या गेवराई गावात स्वतःला जमिनीत गाडून घेत शेतकऱ्याचं अनोखं आंदोलन. बेकायदेशीररित्या बनवलेल्या जमिनीचा 7/12 रद्द करा, शेतकऱ्याची मागणी. पुण्याच्या बर्वे गावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू. स्वराज यादव असं बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव.
नांदेडमध्ये किराणा दुकानात जाऊन एकाची हत्या, 17 वर्षापूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा मुलानं घेतला बदला. आरोपी नागेश गवळेसह 2 मित्रांना 3 तासात अटक. राष्ट्रपाल कपाळेनं 17 वर्षापूर्वी आरोपीच्या वडिलांची केली होती हत्या. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील चांदे कसारे गावात जनावरं चरायला गेलेल्या बहीण भावाचा बुडून मृत्यू. पाण्यानं भरलेल्या खाणींमध्ये बुडाल्यानं मृत्यू. सार्थक आणि सुरेखा बडे अशी मृतांची नावं. धुळ्याच्या निकुंभे गावात विवाहितेनं 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. सासरच्यांकडे जाचाला कंटाळून बहिणीनं आत्महत्या केल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप. अकोला शहरातील गंगानगर परिसरात टायरच्या दुकानाला भीषण आग. आगीत टायर दुकानाचं मोठं नुकसान. वर्धेच्या केजाजी चौक परिसरात भाडेकरूकडून घरातच बनावट नोटा छापल्याचा प्रकार. बनावट नोटा जप्त करत पोलिसांकडून दोघांसह एका विधी संघर्षित बालकाला अटक. सांगलीत पार पडलं शेतकरी उत्पादक खरेदीदार संमेलन. जिल्ह्यात पिकणाऱ्या प्रमुख पिकांना शेतकऱ्यांना आणि व्यापारपेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या माध्यमातून 14.39 कोटींच्या 1581 मेट्रिक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार. धुळ्यात ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मात्र शासनानं दिवाळीसाठी जाहीर केलेली मदतही अद्याप न मिळाल्यानं शेतकरी नाराज. धुळे जिल्ह्यात कपाशी, मक्यासह फळबागायतीचं मोठं नुकसान. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल. इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्यानं फुलला. टाळ मृदुंगाच्या आवाजात ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. अमरावतीत रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरात अंबा रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन. राज्यातील सर्वात मोठ्या बोटिंग स्पर्धेनं महोत्सवाची सुरुवात. वर्धा नदी पात्रातील नयनरम्य बोटिंग स्पर्धेचं दृश्य समोर. साताऱ्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 8 विभागातून 240 स्पर्धकांचा सहभाग. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते उद्घाटन. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग. पुण्याच्या भोरमधील जिल्हा परिषदेतील 2 विद्यार्थिनी नासाला भेट देण्यासाठी अमेरिकेकडे रवाना. नासाला भेट देण्यासाठी 16,000 विद्यार्थ्यांमधून भोरमधील आदिती पारठे आणि आदिती राऊत या 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची निवड. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोंदेगावमधील विद्यार्थ्यांची अभिनव कल्पना राज्यस्तरावर झळकली. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कांदापात कापणी यंत्राची इन्स्पायर अवॉर्डमध्ये राज्यस्तरावर निवड.